लाडकी बहीण योजना मोठी घोषणा या ठिकाणी झाली आहे। बघा कोणा ताईला मोबाईल पाहिजे लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मोबाईल गिफ्ट स्वरूपात भेटणार आहे। त्याचबरोबर दिवाळी बोनस आज सकाळपासून बघा धडाधड 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 अकाउंटला पैसे सुरुवात झाली आहे। ज्या ताईंना आज पैसे आलेत पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण की आज जवळजवळ 50 लाख ताईंना बोनस स्वरूपात भेटणार आहेत। 50 लाख ताईंना आज बोनस भेटणार आहे। सोलापूर या ठिकाणी मोठी एक सभा आहे। त्या सभेमध्ये 4थ्या आणि 5व्या टप्प्याचं या ठिकाणी अनावरण आहे। त्याच्यामुळे एक मोठी घोषणा या ठिकाणी होणार आहे। तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। मोबाईल बद्दलचं काय अपडेट असेल, पिंक रिक्षा बद्दलचं काय अपडेट असणार आहे, दिवाळी बोनस कुणाकुणाला भेटणार आहे, ज्यांना भेटला नाही त्यांनी काय करायचं, सगळ्या गोष्टी। आणि अजून एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे अंगणवाडी सेविकांना देखील खुशखबर आहे। कोणत्या कोणत्या अंगणवाडी का सेविका आहेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, त्यांच्यासाठी पण खुशखबर आहे। आणि ज्या ताई अंगणवाडी सेविका मोबाईल मध्ये व्हिडिओ बघत नसतील त्यांनी बाकीच्या ताईंनी त्या अंगणवाडी सेविकांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, कारण त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आलेली आहे। खूप आनंद झालेला आहे। लक्षात घ्या, या ठिकाणी 10 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला दिवाळी बोनस सगळ्यांना भेटणार आहे। जर दिवाळी बोनस 10 ऑक्टोबरच्या आधी भेटला नाही तर तुम्हाला एक प्रकारच्या सगळ्या गोष्टी परत एकदा चेक करावं लागणार आहेत, कारण की गव्हर्नमेंटच्या सरकारच्या या ठिकाणी तारखा निश्चित झालेल्या आहेत। 10 ऑक्टोबर पर्यंत पैसे येणार अशा स्वरूपात त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। अजितदादा पवार यांनी पण सांगितलं 10 ऑक्टोबर पर्यंत सर्व ताईंना पैसे भेटणार आहेत। त्याच्यामुळे 10 ऑक्टोबर पर्यंत जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर आपल्याला सगळ्या गोष्टी चेक करायच्या। तर मला एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, सर्व ताईंना, प्रत्येक ताईला, भरपूर सारे ताई लाईव्ह बघत आहेत, प्रत्येक ताईला एक प्रश्न विचारते, आज दिवाळी बोनस कुणाकुणाला आला? धडाधड धडाधड मेसेज पडलेले आहेत, पैसे तुम्हाला आलेले आहेत। आज कुणाला आनंदाची बातमी समजली एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। भरपूर सारे ताई लाईव्ह दिसत आहेत, लवकर लवकर सांगा दिवाळी बोनस कुणाकुणाला आज पडलाय, कारण की लक्षात घ्या 10 ऑक्टोबर पर्यंत पैसे येणं खूप गरजेचं आहे। 10 ऑक्टोबर ही तारीख लक्षात ठेवा। बाकीच्या ताईंना दिवाळी बोनस भेटलाय, कुणाकुणाला भेटलाय एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि ज्यांना भेटला नसेल त्यांनी त्यांचं नाव आणि जिल्हा एवढं सांगायचंय, बाकी काही सांगू नका। जर तुम्हाला पैसे आतापर्यंत 1 रुपया पण भेटला नसेल तर ताईंनी काय करा, नाव सांगा, तुमचं फॉर्म कधी सबमिट केलता, अप्रूव्ड कधी झालता, डीबीटी कधी झालतं ते मला सांगायचं, जॉईंट अकाउंट आहे का नाही ते एकदा सांगायचंय, आणि जिल्हा एक सांगायचा आहे। ज्या ताईंना 1 रुपया पण भेटला नाही त्यांनी ताईंनी हे गोष्टी सांगा। आणि ज्या ताईंना पहिला, दुसरा, तिसरा टप्पा भेटलाय पण दिवाळी बोनस भेटला नाही, अजून पण भेटला नाही, त्यांनी एक मला सांगायचंय, तुमचं नाव सांगा आणि जिल्हा सांगा, बाकी काही सांगू नका। नाव आणि जिल्हा सांगा आणि आम्हाला दिवाळी बोनस भेटला नाही असं म्हणून सांगा। लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, प्रत्येक ताईंनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण की तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे दिवाळी बोनस बद्दलची। मोबाईल गिफ्टची मोठी घोषणा आज सोलापूर या ठिकाणी होणार आहे, आणि जी झाली तर तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे, फॉर्म कुठं भरायचा आहे, पात्रता काय असणार आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे, काळजी करू नका। चला व्हिडिओला आता सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी आज सोलापूर या ठिकाणी मोठी या ठिकाणी सभा असणार आहे। मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब सर्वजण या ठिकाणी हजर राहणार आहेत। या ठिकाणी 4थ्या आणि 5व्या टप्प्याचं अनावरण असणार आहे। सगळ्यात पहिली ही गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे, दिवाळी बोनस। लक्षात घ्या, दिवाळी बोनस 10 ऑक्टोबर पर्यंत पट भरपूर सारे ताई लाईव्ह दिसत आहेत, पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला दिवाळी बोनस सर्वांना हवाय ना? 10 ऑक्टोबर पर्यंत दिवाळी बोनस खूप गरजेचं आहे। परत सांगतोय, तारीख लक्षात ठेवा। मी ज्या गोष्टी सांगतो त्या व्यवस्थित ऐकत जा, पाहत जा। व्हिडिओ कोणी थांबवायचा नाही, कोणीच बंद करायचं नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। 10 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला पैसे येणं खूप गरजेचं आहे। परत म्हणू नका दादा तुम्ही सांगा ना मला पैसे काय येत नाहीत, पैसे काय येत नाहीत, सगळं अप्रूव्ड आहे तरी पैसे काय येत नाहीत, सगळ्यांना दिवाळी बोनस भेटला मलाच का भेटला नाही, परत असं विचारायचं नाही। त्याच्यामुळे सांगतोय ते व्यवस्थित ऐकून घ्या। 10 ऑक्टोबर पर्यंत पैसे येणं खूप 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 गरजेचं आहे। त्याच्यामुळे सर्व ताईंनी मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, तुम्हाला पैसे आतापर्यंत आलेत का नाही, दिवाळी बोनस आला का नाही, पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। पुढचा एक आता महत्त्वाची अपडेट असणारे अंगणवाडी सेविकांना खुशखबर आहे। कोणी अंगणवाडी सेविका आहेत का? नसतील तरी त्या अंगणवाडी सेविकांना आपला हा व्हिडिओ शेअर करा, कारण की त्यांच्यासाठी एक खुशखबर आलेली आहे, ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। नंतर जिल्ह्यानुसार वितरण असणार आहे। लक्षात घ्या,
जे मोबाईल वाटपाचा कार्यक्रम असणार आहे तो, किंवा दिवाळी बोनसचा कार्यक्रम असणार आहे, किंवा अंगणवाडी सेविका जे असणार आहेत त्यांना जिल्ह्यानुसार वितरण होणार आहे. असं नाही होणार की सगळ्यांना एकाच दिवशी पैसे येणार आहेत, एकाच टायमिंगला पैसे येणार, असं होणार नाही. जिल्ह्यानुसार वितरण चालू असणार आहे. आणि लक्षात घ्या, सगळ्यात मोठी गोष्ट मोबाईल फोन. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय मोबाईल फोन कधी भेटणार आहे. मोबाईल फोन सर आम्हाला पाहिजे, मोबाईल फोन आम्हाला पाहिजे सर, आमच्या लहान मुलांना मोबाईल शाळेत मागितलाय, त्यांना क्लासेस बघायचे, आम्ही सर गरीब आहेत, आम्हाला मोबाईल पाहिजे, यांना पाहिजे मोबाईल, त्यांना पाहिजे. तुम्हाला मोबाईल पाहिजे का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, पट 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 एकदा सांगा. आणि लक्षात घ्या, पात्रता कोणत्या महिलांना पात्र आहेत, असं नाही की सगळ्याच महिलांना सरसगट भेटणारे, असं होणार नाही. तुम्ही म्हणत असाल की सर जसं लाडक्या बहिणीचे पैसे डायरेक्ट डीबीटी अकाउंटला होतात तसं होणार नाही. सगळ्या महिलांना मोबाईल भेटणार नाहीत. काहीच महिलांना, ज्या महिला पात्र असतील, ज्या महिला कामं करतील, किंवा ज्या महिला आज जी घोषणा होणार आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहे. काही त्यांना मोबाईल भेटेल, किंवा काही त्यांना त्या बदल्यात पैसे भेटतील, काही त्यांना दुसरे काही गिफ्ट भेटतील, भरपूर साऱ्या गोष्टी असणार आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय पाहिजे, एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. लक्षात घ्या, सर्व ताई या ठिकाणी त्या ठिकाणी मोबाईल फोन साठी वाट बघत असतील. काळजी करू नका, सगळ्यांना या ठिकाणी खुशखबर भेटणार आहे. आज सोलापूर या ठिकाणी मोठी घोषणा झाली की तुम्हाला मी ती सगळ्या गोष्टी सांगणार आहे. चला पुढची गोष्ट, अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी. दिवाळी पूर्वीच मिळणार लाडक्या बहिणी योजनेचा इन्सेंटिव्ह. बघा, ज्या ताई बघा कोणी आहेत का या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघायचा आहे. लक्षात घ्या, अंगणवाडी सेविकांना देखील आता इन्सेंटिव्ह भेटणार आहे. लाडक्या बहीण योजनेमध्ये भरपूर सारे अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, आशाताई असतील, भरपूर ताईंनी या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि त्यांना त्यांच्या कामाबद्दल मोबदला म्हणून या ठिकाणी सरकार या ठिकाणी पैसे देणार आहे, इन्सेंटिव्ह देणार आहे, दिवाळी बोनस देणार आहे. नेमकी काय बातमी आहे ही सगळी गोष्ट तुम्हाला या ठिकाणी बघू शकतात. बघा, दिवाळी बोनस भेटणार आहे. जुलै महिन्यापासून माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेत काही अनुचित प्रकार घडू लागल्याने लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्याचं काम फक्त अंगणवाडी सेविकावर सोपवण्यात आले. बरोबर, अंगणवाडी सेविकांनाही रात्रींचा दिवस करून त्यांची जबाबदारी पार पाडली. बघा, सगळ्या लाडक्या बहिणीतर्फे, सगळ्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीतर्फे या अंगणवाडी सेविकांना मी या ठिकाणी प्रणाम करतो आणि त्यांना एक थँक्यू म्हणतो, आभार व्यक्त करतो. कारण की त्यांच्यामुळे भरपूर जवळजवळ 2,50,00,000 ताईंना या ठिकाणी फायदा झालाय. कारण खूप रात्रंदिवस त्या ताई झटल्यात. त्याच्यामुळे माझ्या बरोबर तुम्हाला पैसे आले, तुम्ही पण एकदा त्यांचे आभार मानायचे आहेत, त्यांना थँक्यू म्हणायचे. कारण त्यांच्या कामामुळे, त्यांच्या या ठिकाणी रात्रंदिवस झटल्यामुळे आपल्याला पैसे भेटलेले आहेत. अंगणवाडी सेविकांचं खूप या ठिकाणी अभिमान वाटतो मला. त्यांनी रात्रंदिवस काम करून आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील लाडक्या ताईंना पैसे पाठवायचं काम केलेलं आहे. अर्ज चेक करायचं काम केलंय, डॉक्युमेंट चेक करायचं काम केलंय, अर्ज भरायचं काम केलंय. त्याच्यामुळे त्यांना एक लक्षात घ्या, त्यांना या ठिकाणी इन्सेंटिव्ह भेटणार आहे. माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रति फॉर्म 50 रुपये इन्सेंटिव्ह देण्यात येणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. बघा, आलं पण आता. आणि हे पैसे कधी भेटणार लक्षात घ्या, दिवाळी बोनस. या ठिकाणी तुम्ही पूर्ण न्यूज वाचू शकतात. दिवाळी बोनस त्यांच्यासाठी भेटणार आहे. या ठिकाणी 5,000 रुपये ते 3,000 रुपये वाढ, आणि त्यांच्या पगारामध्ये देखील वाढ होणार आहे. खूप आनंदाची बातमी. मला तर खूप आनंद झालाय. बघा, अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, कोणी अजून असतील ज्यांनी मदत केली आहे, त्या सगळ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी पण या ठिकाणी आहेत, त्यांनी पण सगळ्यांनी त्यांना थँक्यू म्हणायचे. प्रत्येक ताईची एक कमेंट आली पाहिजे, अंगणवाडी सेविकांना आभार म्हणून, अंगणवाडी सेविका आभारी आहोत, अशा स्वरूपाची कमेंट्स प्रत्येक ताईनी करायचे. थँक्यू म्हणायचं आहे. कारण त्यांच्यामुळे आज आपल्याला पैसे सगळ्यांना भेटलेले आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी थँक्यू म्हणायचं आहे. आणि लक्षात घ्या, तुम्हाला दिवाळी बोनस भेटला नसेल तर लवकर कमेंट बॉक्स करा. एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत, सगळ्यांनी एकदा प्रत्येक ताईनी एक कमेंट केल्याशिवाय जायचं नाही. कारण की लक्षात द्या, 10 ऑक्टोबर पर्यंत पैसे भेटणार आहेत. 10 ऑक्टोबरच्या नंतर जर पैसे भेटले नाहीत तर मला तुम्ही बोलू नका. तुम्हाला तेच सांगतोय, परत एकदा सांगतोय, कमेंट बॉक्समध्ये पट मेसेज करायचा आहे. तुमचं नाव टाका, जिल्हा टाका, दिवाळी बोनस भेटला नाही म्हणून असं टाका. किंवा ज्या ताईला अजून 1 रुपया पण आला नाही त्यांनी सगळ्या गोष्टी मला टाकायच्या आहेत.
आहेत, नाव फॉर्म कधी भरला, अप्रूव्ह कधी आलं, डीबीटी कधी झालं, जॉईंट अकाउंट कधी आहे, हे सगळं सांगायचं आहे. त्याच्यानुसार मी कमेंट्स वाचणार आहे, बघणार आहे आणि सगळ्यांची उत्तर देणार आहे. त्याच्यामुळे आज इथेच थांबूया. सगळ्यांची वाट बघतोय, प्रत्येक ताईंची कमेंटची वाट बघतोय आणि सगळ्यांनी लाईक करा, पट 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 लाईक. एक दादासाठी लाईक करायचंय, एक लाईक तो बनत आहे. दादा तुमच्यासाठी सदैव सोबत असणार आहे, रात्रंदिवस तुमच्यासाठी मेहनत घेत आहे. दररोज काही अपडेट आले की तुम्हाला सांगत आहे, लाईक करायचं आहे आणि जायचं आहे. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.